ना, प्रत्येक स्त्री असते ना, ती कस्तुरी मृगासारखी असते. म्हणजे कस्तुरी मृग असतो ना, तर त्याला माहितीच नसतं. हा मंत्रच तुम्ही समजा 2026 मध्ये की दुर्लक्षाय नमः. प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं आहे आणि कॉन्फिडन्स हा तर आपला खूप मोठा दागिना आहे. स्वतःसाठी जगायला शिकतो तेव्हा आनंदी होतो. हाय, नमस्कार. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, ऐश्वर्य संपन्नतेचं, आरोग्य संपन्नतेचं आणि भरभराटीचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 26 सुरू झालं आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. म्हणजे आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा कॅलेंडरप्रमाणे हे नवीन वर्ष सुरू झालं आहे. आणि कुठलीही पहिली गोष्ट असते ना, तर ती नेहमीच खास असते. तसंच आजचा दिवस आहे तो वर्षाचा पहिला दिवस आहे. म्हणून मी सुद्धा ठरवलेलं की आजच्या दिवशी माझ्या मैत्रिणींशी आपण असं फेस टू फेस येऊन बोलायचंच, एक तरी व्हिडिओ आपण आजच्या दिवशी करायचंच, की ज्याच्यातून तुम्हाला छान असं मोटिवेशन सुद्धा मिळेल. 2026चा आज पहिला दिवस आहे. प्रत्येकानं येणाऱ्या वर्षासाठी काही स्वप्न बघितलेली असतात, त्यासाठी त्याचे प्रयत्न सुद्धा सुरू करणार असतो आपण. आणि त्यासाठी गरज असते ती मोटिवेशनची. म्हणून आजच्या दिवशी मोटिवेशन तर मिळायलाच पाहिजे ना. कारण कुठलीही स्वप्न अशीच पूर्ण होत नसतात. त्याचा सतत पाठपुरावा करावा लागतो आणि मॅनिफेस्टसुद्धा करावं लागतं. जसं आपल्याला आयुष्य आपल्या आपल्या स्वप्नामधलं असतं ना, तर ते तसंच जर सत्यामध्ये उतरवायचं असेल, तर त्यासाठी एक व्हिजन ठेवावा लागतो आणि त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात आणि त्यामध्ये सुद्धा असावी लागते ती कन्सिस्टन्सी. तर जेव्हा मी आता मागे वळून बघते ना, तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटतं, की मी एवढी कशी बदलले. एक आवड म्हणून सुरू केलेलं माझं हे चॅनेल आणि माझे जे अनुभव आहेत, तर ते मी तुमच्यात शेअर करत गेले आणि त्यातून तुम्हाला खूप सारं मोटिवेशन मिळत गेलं. मला नेहमी वाटतं की प्रत्येक स्त्रीनं नेहमी आनंदी, प्रेझेंटेबल, कॉन्फिडंट आणि सेल्फ डिपेंडंट असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करताना तेव्हाच जगसुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देतं. प्रत्येक स्त्रीनं तिच्या आत्मसन्मानासाठी स्वतःच प्रयत्न करायला पाहिजेत. खरं सांगायचं तर मी फार महत्त्वाकांक्षी नाही आहे. मी खूप छोट्या-छोट्या गोष्टींनी आनंदित होणारी आहे आणि फार माझी मोठी स्वप्नंसुद्धा नसतात. आणि जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं आणि माझे अनुभव आहेत हे मी तुमच्याशी शेअर करायला लागले. कारण मी स्वतःच 40+ होते. त्याच्यामुळे मलासुद्धा आयुष्यामध्ये काही अनुभव आले होते आणि मला माहिती आहे की 40शी नंतर स्त्रियांच्या मनाची अवस्था काय असते ते, आणि म्हणूनच मी ते तुमच्याशी शेअर करत गेले. तुम्हाला ते रिलेटेबल वाटलं आणि तुम्हाला याच्यातून खूप मोटिवेशनसुद्धा मिळालं. हळूहळू जेव्हा सबस्क्रायबर्स वाढत गेले तेव्हा आपल्या मनाला एक आनंद होतोच. पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे यूट्यूबमधून पैसे मिळायला लागले, तर त्याहीपेक्षा जास्त, पैशांपेक्षा सुद्धा जास्त आनंद मला या गोष्टीचा होतो की कितीतरी स्त्रिया आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्या माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि तुमच्या कमेंट्सद्वारे तुमचं प्रेम आहे ते मला नेहमी मिळत असतं. आणि त्या गोष्टीचा जास्ती मला आनंद आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की ताई तुझ्या व्हिडिओमधून मनाला आलेली मरगळ निघून जाते, तेव्हा खरं सांगू का, मलासुद्धा एक नवीन प्रोत्साहन मिळतं नवीन-नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मनाला खूप आनंद होतो की आपल्यामुळे कोणीतरी आनंदित होत आहे. आता हे सगळं मी एवढ्यासाठीच सांगितलं की तुम्हाला काय मोटिवेशन मिळायला पाहिजे. तर खूप स्त्रियांना असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, पण घर संसार करता-करता 40शी येते आणि 40शीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की आता आपण काय करणार आहोत? आता आपण तर म्हणजे मी कोणीच नाही आहे. मी काय आता आयुष्यामध्ये माझ्याकडे तर काही स्किल पण नाही आहे. तर आणि मनामध्ये ना कुठेतरी एक प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपण सेल्फ डिपेंडंट असायला हवं. जरी आपला नवरा भरपूर पैसे कमवत असला तरीसुद्धा प्रत्येक स्त्रीला मनातून कुठेतरी वाटत असतं की आपली स्वतःची सुद्धा काहीतरी कमाई पाहिजे, किंवा पैशांपेक्षा सुद्धा स्वतःला बिझी ठेवणं खूप गरजेचं आहे. होतं काय की त्यामुळं तुमची मेंटल हेल्थ आहे ना, तर ती खूप छान राहते. आता माझंच सांगू का, मी 40शी नंतर या सोशल मीडियावरती आले. खरं तर जेव्हा आपण कॉलेजला वगैरे होतो, तेव्हा हे सगळं तर नव्हतंच. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सुद्धा नवीनच होत्या आणि कुठेतरी मनामध्ये एक वाटत राहतं, की जेव्हा आपण सोशल मीडियावरती येतो ना, तेव्हा असं वाटत राहतं, की आता आपण सोशल मीडियावरती आलोय, तर त्याचे काय परिणाम होतील? लोक काय म्हणतील? आपण जे काही बोलतो आहे, जे काही शेअर करतो आहे, तर त्याचा काय परिणाम वगैरे होईल? असं थोडंसं मनामध्ये कुठेतरी वाटतच असतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः कॉन्फिडंट असता, की तुम्ही काय करताय त्याच्यावरती तुमचा जर विश्वास असेल, तर या गोष्टी अजिबात तुम्हाला मागे खेचत नाहीत. अजूनसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल, की काहीतरी करायचं आहे, पण लोक काय म्हणतील असा जर विचार मनामध्ये येत असेल, तर तो अजिबात मनामध्ये येऊ देऊ नका. मनातून काढून टाका आणि स्वतःसाठी जगायला शिका. आता काही जणी अशाही असतील, की ज्यांना पैसे कमवायची अजिबात गरज नाही आहे.
पण त्याची मेंटल हेल्थ चांगली नसते. त्यांना मनामध्ये कुठेतरी उदास वाटत असतं की काहीतरी करायला पाहिजेल आहे. तर फक्त स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी तरी तुम्ही काहीतरी सुरू करू शकता. आता काय सुरू करायचं हे मी खूप वेळा माझ्या व्हिडिओमधून सांगितलं की तुम्ही काय काय करू शकता. इतरांनी आपल्याला कितीही सांगितलं ना तरी आपल्यामध्ये काय स्किल आहेत ना तर ते आपल्यालाच माहिती असतात. म्हणजे खरं तर ना प्रत्येक स्त्री असते ना ती कस्तुरी मृगासारखी असते. म्हणजे कस्तुरी मृग असतो ना तर त्याला माहितीच नसतं की आपल्या जवळच कस्तुरी आहे, पण तो इतरत्र शोधत राहतो की कुठून छान वास येतोय. तसंच काहीतरी असतं प्रत्येक स्त्रीचं. तर प्रत्येक कस्तुरी मृग आहात तुम्ही सगळ्याजणी. तर स्वतः शोधून काढा की स्वतःमध्ये काय स्किल आहे ते. अर्थात जेव्हा आपण प्रगती करत असतो ना तेव्हा आपल्याला फक्त चांगलेच अनुभव येतात असं नाही आहे. खूप वाईटसुद्धा अनुभव येतात. खूप जशी चांगली लोकं भेटतात ना तशी वाईटसुद्धा लोकं भेटत असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. तर हा मंत्रच तुम्ही समजा 2026 मध्ये की दुर्लक्षाय नमः. कोण काय म्हणतंय, काय करतंय याकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रगतीचा जर तुम्ही विचार केलात ना, तर जेव्हा 2026 संपेल ना, तर तेव्हा तुम्ही स्वतःवरतीच एक प्राउड फील कराल. असं तर मी नेहमीच तुमच्याशी पॉझिटिव्हिटीवरचे व्हिडिओ शेअर करत असते. तर याचा अर्थ असा नाही की मला निगेटिव्हिटी मिळत नाही किंवा निगेटिव्ह लोकं भेटत नाहीत. भेटतात, पण मी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकली. जाणीवपूर्वक मी दुर्लक्ष करायला शिकली आहे. कारण की इथे माझा टाईम आहे, वेळ आहे, तो अजिबात वेस्ट करायचा नाही अशा गोष्टींमध्ये की ज्या गोष्टी माझ्यासाठी त्रासदायक. आयुष्य जगण्याविषयी ना माझी स्वतःची अशी काही मतं आहेत. मी स्वतःला काही लिमिटेशन्स घालून घेतलेले आहेत. मी कुणाचाही द्वेष मत्सर करत नाही, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नसतोच. आणि तो जो अमूल्य वेळ आहे तर तो मी माझी स्वतःची कशी प्रगती करता येईल, स्वतः मी कशी आनंदी राहील याच्यामध्ये विचार करण्यामध्ये देते. तुम्ही सगळ्याजणी म्हणत असता की रोज व्हिडिओ टाका. ॲक्च्युली खरं तर रोज व्हिडिओ टाकायला पाहिजेत. ॲक्च्युली यूट्यूबकडे करिअर म्हणून खरंच खूप यूट्यूब छान आहे. पण मी स्वतःला काही लिमिटेशन्स घालून घेतलेत की मी स्वतःला सांगितलेलं की माझी हेल्थ आहे ना तर ती माझी पहिली प्रायोरिटी आहे. आणि खरं सांगू का, जेव्हा डेली ब्लॉग टाकायचे असतात ना तर तेव्हा खूप धावपळ होते. मी ते सुद्धा करून बघितलेलं आहे. कारण एक व्हिडिओ बनवणं हे एवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप सारा वेळ द्यावा लागतो आणि सतत विचार करत राहावं लागतं की आज कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवू किंवा उद्याचा जो कंटेंट आहे तर तो कुठला देऊ. आणि असं व्हिडिओ बनवत बनवत ना खूप सारा वेळ आपला त्याच्यामध्ये जातो. आणि आपलंसुद्धा एक लाईफ आहे तर ते सुद्धा आपण एन्जॉय केलं पाहिजे असं मला वाटतं. ना की पैशाच्या पाठी लागलं पाहिजे, प्रसिद्धीच्या पाठी लागलं पाहिजे. ते सुद्धा हवं आहे, पण त्याबरोबरच आपलं जे आयुष्य आहे तर ते आपण आनंदाने जगायला पाहिजे, नाही का? खरंच कधी-कधी ना वाटतं की थोडं आधी मी यूट्यूबमध्ये यायला पाहिजे होतं. म्हणजे जेव्हा मी 30शी होते ना, तेव्हा जर मी यूट्यूबमध्ये असते ना, तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. हे जे काही मी करते ना, त्याने मी खूप प्रचंड आनंदी आहे. म्हणजे अ, जरी आठवड्यातून मी 3च व्हिडिओ टाकत असले ना, तरी त्या गोष्टींमधून मला जो काही आनंद मिळतोय ना, तर तो खरंच म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आहे की ही जी माझी आवड आहे, तर ती मला जोपासायला मिळते. तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय. अजून काय हवं? त्यामुळं तुम्ही सुद्धा जर विचार करत असाल की यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तर तुम्ही बिनधास्त सुरू करा. स्वतःला ओळखायला शिका. कारण की जशी मी हे व्हिडिओ बनवत गेली ना, तशी मी स्वतःलाच नव्याने सापडत गेले. खरं सांगते, माझ्यामध्ये एवढे स्किल आहे ते माझे मला सुद्धा माहिती नव्हतं. आणि जेव्हा आपण स्वतःला असं सापडायला लागतो ना, तेव्हा आपण खरंच खूप आनंदी राहतो. आपलं घर आणि आपला संसार हे तर आपल्यासाठी महत्त्वाचं असतंच. पण जेव्हा आपण स्वतःला व्हॅल्यू द्यायला लागतो ना, तेव्हा आपोआपच आपल्या घरातून सुद्धा आपल्याला रिस्पेक्ट मिळतो. हे मी अनुभवले आणि हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. तर यावर्षी स्वतःला सांगा की नवीन वर्ष आहे, नवी सुरुवात करणार आहे आणि यावर्षी नव्याने मी स्वतःला भेटणार आहे. चला, तर याच पॉझिटिव्ह नोटवरती ना मी आताही तुमच्याशी जे बोलते ना तर ते थांबवते. पण अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे. पुढे ना नवीन वर्षाची एक खूप सुंदर अशी छान अशी सुरुवात झालेली आहे. तर ते मी तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच बघायला आवडेल. प्रोग्राम काय होता की मिस्टरांच्या कंपनीमध्ये ॲन्युअल गेट टुगेदर होतं. तर त्याच्या छोट्या-छोट्या क्लिप्स आहेत. तर तुम्हाला सुद्धा त्या बघायला नक्कीच आवडतील. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर हा प्रोग्राम होता संडेला आणि प्रवासाने खरं सांगायचं तर कंटाळासुद्धा आलेला. पण आता प्रोग्राम होता म्हटल्यावर जायला तर पाहिजे. साडी नेसली मी, कारण की भरपूर थंडी होती, त्याच्यामुळे मग साडी नेसल्यावर एवढी थंडी वाजत नाही. आणि प्रवासाने केससुद्धा खूप खराब झाले होते. म्हटलं चला पटकन स्ट्रेटनिंग करूया. हा वेगाचा जो स्ट्रेटनर आहे ना, त्याने बघा अगदी 5 मिनिटात स्ट्रेटनिंग करून झालं. आणि यामुळे आपला लुकसुद्धा खूप छान वाटतो. आणि माझे केस खूप कर्ली आहेत. कधीतरी प्रोग्रामला वगैरे मी असे स्ट्रेट करत असते. आणि पार्लरला जायला वगैरे तर आपल्याला घाईच्या वेळेला वेळ नसतोच. मग अशा वेळेला हा स्ट्रेटनर खूप उपयोगी पडतो. आता वाजलेत बघा किती, बऱ्यापैकी उशीर झाला आहे. तर चला, आता सगळाच प्रोग्राम नाही दाखवणार आहे, पण प्रोग्राममध्ये ना आम्ही एक डान्स केला आहे, लिंबू डान्स. तर तो बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. तर फक्त एक डान्सची क्लिप दाखवते. तर ही आहे स्वामिनी, माझ्या मैत्रिणीची मुलगी.
आणि खूप छान कथ्थक करते. तिला भरपूर अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत आणि मला स्वतःलासुद्धा हे कथ्थक खूप आवडतं आणि असे प्रोग्रामसुद्धा बघायला आवडतात. खूपच सुंदर परफॉर्म करते ही. आणि ही आहे स्वामिनीची आई. याच्यानंतर या अँकरनी आमच्यापैकी काही कपलना स्टेजवरती बोलवलं आणि आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की काय करायला लागणार आहे. पुढे काय मजा आली ते तुम्ही या आता तुम्ही एवढे सुंदर छान दिसताय ना आणि तुमची जोडी एकदम सगळ्यात भारी दिसताय. जर या पाचही जोड्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण तुमची कोणालाही एकदम म्हणजे तुमच्या या जोडीला कोणाची नजर लागू नये म्हणून खास गिफ्ट आणलंय. लिंबू कोकणात याचं लय महत्व आहे. बरेच सांगून याच्या वाटोळं लावलं नाही बऱ्याच जणांनी, पण हा लिंबू नजर काढण्यासाठी सुद्धा वापरला जातो, बरोबर ना. सो हा एक तुमच्यासाठी, हा एक तुमच्यासाठी, हा एक तुमच्यासाठी, हा एक तुमच्यासाठी आणि सर्व प्रसंग येण्यासाठी हात पुढे करतात. हे घ्या. आता गेम काय सांगतो तुम्हाला. समोरासमोर बघायचं आहे नवरा बायको तिन्हीचा. तो जो लिंबू आहे तो तुम्ही ते कपाळावरती पकडायचा. ओके, दोन्ही साईड हाईट ते मॅनेज करणार बरोबर असं. पुरुषांना ऍडजस्टमेंटची सवय असते आणि तो लिंबू पडणार नाही पाहिजे. अजिबात हात लावायचा नाही, कपाळानेच पकडून ठेवायचा आणि पिळून नंतर आपण सर्व बरोबर काही विषय नाही. आणि तुम्हाला त्याच्या सोबत करायचा आहे डान्स. डान्स पाहिजे हो, ओके. लिंबू डान्स, लिंबू डान्स कपाळावरती पकडायचं. लक्षात ठेवा, चष्मा जर दिसला काढून ठेवा. हा तयारी बघा काय ती जिंकायचं आहे. स्पेशल गिफ्ट आहे. रेडी आहे. चला समोर समोर या. लिंबू ऍडजस्ट करून घ्या. चलो रेडी समोर समोर झाले. लिंबू ऍडजस्ट झाले. लिंबू ऍडजस्ट झाले. हात लांब करायचे दोघांना. हात काय करा. आज आयुष्यात कसं असेल अनुभवी नेतृत्व बघायला तिकडे. रेडी आहे किती वाजला गाड्या चालू करायचं. लिंबू घेतो. बस 2 3 आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.